तूळ राशी 17 फेब्रुवारी नंतर सर्वात मोठी खुशखबर, या 10 खुशखबर ऐकून आश्चर्यचकित व्हाल. नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. तूळ राशीच्या जातकांनो, अनेक दिवसापासून मनात एक प्रश्न घेऊन फिरत आहात. माझं नशीब कधी बदलेल? माझ्या मेहनतीचं फळ मला मिळेल का? पण फेब्रुवारी नंतर ग्रहस्थितीत होणारा सूक्ष्म पण प्रभावी बदल तुमच्या आयुष्याचा प्रवाह बदलू शकतो. शुक्र जो तुमचा स्वामी ग्रह आहे, तो अनुकूल स्थितीत प्रवेश करत आहे. त्याच वेळी गुरुची कृपादृष्टी लाभस्थानावर पडत असल्यामुळे जे काम अडकले होते, जे स्वप्न थांबले होते आणि ज्या गोष्टींसाठी तुम्ही आतून तळमळत होता, त्या गोष्टी अचानक गती घेऊ शकतात. ही फक्त एक सामान्य भविष्यवाणी नाही, तर तुमच्या जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये घडणाऱ्या खोल बदलांची पूर्वसूचना आहे. या काळात मिळणारी खुशखबर फक्त एका क्षेत्रापुरता मर्यादित नाही. काहींसाठी ती आर्थिक असेल, काहींसाठी नातेसंबंधाशी संबंधित, तर काहींसाठी करिअर किंवा परदेशाशी जोडलेली असेल. जिथे तुम्हाला सर्वात कमी अपेक्षा होती, तिथूनच आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. या संपूर्ण विश्लेषणात आपण 1 ते 10 सर्व क्षेत्रांचा सखोल अभ्यास केला आहे. प्रत्येक मुद्दा काळजीपूर्वक ऐका आणि वाचा, कारण तुमच्यासाठी नेमकी खुशखबर कोणत्या क्षेत्रात आहे हे शेवटपर्यंत समजेल. काही संकेत सुरुवातीला सूक्ष्म वाटतील, पण त्याचा परिणाम मोठा असू शकतो. त्यामुळे हा काळ हलक्यात घेऊ नका. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. नंबर 1, आर्थिक क्षेत्रात मोठा दिलासा. फेब्रुवारी नंतर शुक्र आणि गुरुची अनुकूल स्थिती तुमच्या धनभावावर सकारात्मक प्रभाव टाकू लागेल. मागील काही महिन्यात जे काही आर्थिक अडथळे निर्माण झाले होते, जसे की थकीत देय, अडकलेलं बिल, उशिरा मिळणारा पगार किंवा व्यवसायातील मंदी, त्यात अचानक हालचाल सुरू होईल. एखादा जुना व्यवहार पूर्ण होऊ शकतो. कोर्टात अडकलेला आर्थिक वाद तुमच्या बाजूने फिरू शकतो. काहींना वारसा हक्क किंवा कुटुंबाकडून आर्थिक मदत मिळू शकते. गुंतवणुकीतून हळूहळू फायदा दिसू लागेल. शेअर, जमीन, सोने किंवा इतर मालमत्तेबाबत सकारात्मक बातमी मिळू शकते. महत्वाचे म्हणजे तुम्हाला पैशाचं योग्य नियोजन करण्याची प्रेरणा मिळेल. अनावश्यक खर्च कमी करून बचतीकडे लक्ष मिळेल. ही खुशखबर फक्त पैसा मिळण्यापुरती मर्यादित न राहता आर्थिक स्थैर्याची पायाभरणी करायची आहे. नंबर 2, नोकरी किंवा करिअरमध्ये मोठी संधी. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर अचानक योग्य ठिकाणाहून ऑफर येऊ शकते. ज्यांनी अनेक मुलाखती दिल्या पण उत्तर मिळत नव्हतं, त्यांना फेब्रुवारी नंतर सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. आधी केलेल्या मेहनतीचे फळ मिळू लागेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीची दखल घेतील. प्रमोशन, पगारवाढ किंवा जबाबदारीत वाढ होऊ शकते. काही जणांसाठी नवीन प्रोजेक्टची जबाबदारी येईल, जी भविष्यात मोठ्या यशाचे कारण बनेल. व्यावसायिकांसाठी नवीन क्लायंट, मोठी ऑर्डर किंवा भागीदारीची संधी मिळू शकते. निर्णय क्षमतेमुळे व्यवसायात नफा वाढेल. करिअरमध्ये स्थैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करणारी खुशखबर मिळू शकते. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. नंबर 3, प्रेमसंबंधात गोड वळण. शुक्र हा प्रेम आणि संबंधाचा कारक ग्रह असल्यामुळे त्याची अनुकूलता तुमच्या वैयक्तिक जीवनात मोठा बदल घडवू शकते. जे नाते तुटण्याच्या उंबरठ्यावर होते, त्यात अचानक संवाद सुरू होऊ शकतो. गैरसमज दूर होतील. एखाद्या व्यक्तीकडून मनातली भावना व्यक्त केल्या जाऊ शकतात. अविवाहितांसाठी योग्य जोडीदाराची भेट होण्याची शक्यता प्रबळ आहे. फेब्रुवारी नंतर लग्नाची बोलणी पुढे सरकू शकते. कुटुंबाकडूनही नात्याला मान्यता मिळू शकते. विवाहितांसाठी हा काळ नात्यातील जवळीक वाढवणारा असेल. जोडीदाराकडून एखादी आनंद वार्ता, भेटवस्तू किंवा सहकार्य मिळू शकते आणि विश्वास दूर होईल. संबंधांमध्ये भावनिक स्थैर्य आणि विश्वास दृढ होईल. ही खुशखबर मनाला समाधान देणारी असेल. नंबर 4, कौटुंबिक आनंदाची बातमी. घरात काही काळ तणाव, मतभेद आणि संवादाचा अभाव असेल तर फेब्रुवारी नंतर परिस्थिती सुधारेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरी, परीक्षा किंवा व्यवसायात यश मिळू शकतं. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. काही जणांसाठी नवीन घर घेण्याची प्रक्रिया सुरू होईल. घराची दुरुस्ती, सजावट किंवा स्थलांतराचा निर्णय होऊ शकतो. कुटुंबात लग्न ठरणे, साखरपुडा किंवा बाळाच्या आगमनाची बातमी मिळू शकते. ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्यात सुधारणा दिसेल. घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक बनेल. दीर्घकाळ चाललेले गैरसमज दूर होतील आणि परस्पर समज वाढेल. नंबर 5, न्यायालयीन किंवा कागदपत्रांच्या बाबतीत दिलासा.
जर तुम्ही कोर्ट केस, जमीन व्यवहार, वारसा, बँक कर्ज किंवा सहकारी कागदपत्रांमध्ये अडचण येत असाल तर फेब्रुवारी नंतर परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते. एखादा महत्वाचा कागद मंजूर होणे, परवानगी मिळणे किंवा अडकलेली फाईल पुढे सरकणे अशी बातमी मिळू शकते. जमीन जुमल्याचा वाद तुमच्या फायद्यात सुटण्याची शक्यता आहे. कर्जाची मंजुरी मिळू शकते किंवा जुने कर्ज फेडण्याचा मार्ग सापडू शकतो. ही खुशखबर तुम्हाला मानसिक शांतता देणारी असेल. बराच काळ चाललेल्या तणावातून मुक्ती मिळेल आणि पुढील योजनांवर लक्ष केंद्रित करता येईल. नंबर 6, परदेश किंवा प्रवासाशी संबंधित खुशखबर. फेब्रुवारी नंतर भाग्यवान आणि प्रवास भावावर अनुकूल ग्रहदृष्टी पडत असल्यामुळे दूरच्या ठिकाणांशी संबंधित चांगल्या घडामोडी घडू शकतात. ज्यांनी परदेशी शिक्षण, नोकरी किंवा स्थायिक होण्याची अर्ज केला आहे त्यांना सकारात्मक उत्तर मिळण्याची शक्यता आहे. व्हिसा, पासपोर्ट किंवा कागदपत्रांची अडचण दूर होऊ शकते. काही जणांसाठी अचानक व्यावसायिक प्रवासाची संधी येईल, जे भविष्यात मोठ्या कराराचे कारण ठरेल. आधी केलेल्या नेटवर्किंगचा फायदा आता दिसू लागेल. प्रवासातून नवीन संपर्क, नवीन दिशा आणि आर्थिक वाढीचे दरवाजे उघडतील. कौटुंबिक दृष्ट्याही एखादा धार्मिक किंवा आनंददायी प्रवास घडू शकतो, ज्यामुळे मनाला शांतता मिळेल. नंबर 7, आरोग्यात सुधारणा. गेल्या काही काळात जर आरोग्याबाबत अनिश्चितता, थकवा, हार्मोनल समस्या, त्वचेचे त्रास किंवा मानसिक ताण जाणवत असेल तर फेब्रुवारी नंतर परिस्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. योग्य डॉक्टर, योग्य औषध, योग्य उपचार पद्धती मिळू शकते. तुमच्या जीवनशैलीत बदल करण्याची प्रेरणा मिळेल. योग, व्यायाम, आहारातील सुधारणा यामुळे शरीरात नवीन ऊर्जा येईल. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे. चिंतेतून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडेल. काही जणांना वैद्यकीय तपासणीचा सकारात्मक अहवाल मिळू शकतो, ज्यामुळे दीर्घकाळ असलेली भीती दूर होईल. खुशखबर तुम्हाला आत्मविश्वास आणि नवचैतन्य देणारी ठरेल. नंबर 8, भाग्याची अनपेक्षित साथ. कधी कधी आयुष्यात काही गोष्टी आपल्या प्रयत्नांपेक्षा जास्त वेगाने घडतात. फेब्रुवारी नंतर अशा प्रकारची भाग्याची साथ मिळू शकते. एखादी छोटी ओळख मोठ्या संधीमध्ये रूपांतरित होऊ शकते. एखादा मित्र किंवा परिचित तुमच्यासाठी महत्वाची शिफारस करू शकतो. स्पर्धा परीक्षा, टेंडर इंटरव्ह्यू किंवा निवड प्रक्रियेत अचानक यश मिळू शकते. ज्या ठिकाणी तुम्हाला स्वतःवर शंका होती तिथेच तुमची निवड होण्याची शक्यता आहे. लॉटरी सारख्या गोष्टींचा विचार न करता प्रत्यक्ष आयुष्यातील संधीचा फायदा घ्या. हा काळ तुमच्या धाडसाला आणि योग्य निर्णयाला साथ देणारा आहे. नंबर 9, जुने स्वप्न पूर्ण होण्याची वेळ. तुळ राशीच्या अनेक व्यक्तींच्या मनात स्वतःचे घर, व्यवसाय, वाहन किंवा स्वतःची ओळख निर्माण करण्याचे स्वप्न दीर्घकाळापासून असते. फेब्रुवारी नंतर त्या दिशेने ठोस पावले उचलण्याची संधी मिळेल. बँक कर्ज मंजूर होणे, योग्य जागा मिळणे किंवा भागीदारी ठरणे अशा घटना घडू शकतात. काही जणांसाठी शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या क्षेत्रात नाव कमवण्याची प्रक्रिया सुरू होईल. हे स्वप्न पूर्ण होणे अचानक घडल्यासारखे वाटेल, पण प्रत्यक्षात ते तुमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची फलश्रुती असेल. विश्व तुमच्या मेहनतीला आता प्रतिसाद देत आहे. नंबर 10, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्वात मोठा बदल. सर्वात मोठी खुशखबर कदाचित बाहेरून दिसणारी नसून आतून जाणवणारी आहे. फेब्रुवारी नंतर तुमच्या विचारसरणीत सकारात्मक बदल होईल. तुम्ही स्वतःबद्दल अधिक स्पष्ट, ठाम आणि आत्मविश्वास पूर्ण व्हाल. पूर्वी निर्णय घेताना जी भीती वाटत होती ती कमी होईल. लोक तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येतील. तुमची बोलण्याची शैली, सादरीकरण आणि सामाजिक वावर प्रभावी बनेल. हा बदल तुमच्या करिअर, नातेसंबंध आणि सामाजिक स्तरावर दीर्घकालीन परिणाम देणारा ठरेल. तुम्हाला स्वतःच्या किमतीची जाणीव होईल. हीच खरी मोठी खुशखबर आहे. स्वतःची ओळख आणि आत्मविश्वास पुन्हा मिळवणे. फेब्रुवारी नंतर तुळ राशीसाठी सुरू होणारा काळ हा खेळ नाही, दिवसांचा बदल नाही, तर एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे. मागील काही काळाचे अडथळे आले, ज्या गोष्टींनी तुम्हाला मानसिक त्रास दिला, ज्या स्वप्नांनी वारंवार हुलकावणी दिली, त्याच सर्वांचा हिशोब आता चुकता होणार आहे. ही खुशखबर कधी कधी एक फोन कॉलच्या स्वरूपात येईल, कधी एखाद्या मेलच्या स्वरूपात, तर कधी एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या शब्दातून. पण तिचा परिणाम तुमच्या आत्मविश्वासावर आणि भविष्यातील निर्णयावर खोलवर होईल. तुम्हाला जाणवेल की विश्व तुमच्या बाजूने काम करू लागले आहे. तथापि ग्रहांची साथ असली तरी योग्य कृती करणे आवश्यक आहे. आलेली संधी ओळखा, विलंब करू नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण हा काळ तुम्हाला फक्त आनंद देण्यासाठी नाही, तर तुमची खरी क्षमता दाखवण्यासाठी आलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.